गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ची धडाकेबाज कामगिरी। बसमधील 23 लाखांच्या दागिन्यांची चोरी उघड, 3 महिला आरोपी जेरबंद। जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत। नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 23 लाख रुपयांच्या दागिने व रोकड चोरी प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखा अंबड युनिट 3 ने 3 महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे। फिर्यादी सुनील येवले हे एसटी बसने प्रवास करत असताना त्यांच्या बॅगेतील सुमारे 23 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष पाहणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित महिलांचा माग काढला। पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी ओझर विमानतळ परिसरात सापळा रचून 3 महिलांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अविनाश नडविनकेरी, पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप सगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास क्षीरसागर आणि पोलीस हवालदार प्रकाश बोडके, गणेश बच्छाव, भगवान जाधव, वसंत निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम तसेच पोलीस अंमलदार मधुर पवार आणि अनिल गाडवे यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडली। गुन्हेगार कितीही चलाक असले तरी दक्ष पोलिसांच्या तपासापुढे सत्य लपून राहत नाही, हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। शौर्य रणरागिणी न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।